चला तर मग आज टिफिनसाठी अशी चमचमीत मटकीची भाजी करूया। चला बघूया याची कृती। तर इथे मी 200 ग्रॅम मोडाची मटकी घेतलेली आहे। ही मी 2 ते 4 तास पाण्यात भिजत घातलेली आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवली होती। आता यासाठी लागणाऱ्या मसाल्यात मी छोटासा खोबऱ्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, लसूण घेतला आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो। आता लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेणार आहोत। पण हे वाटण करताना यात पाणी बिलकुल घालायचं नाही, त्याने मटकीच्या भाजीला छान टेस्ट येते। जर तुमचं हे वाटण बारीक होत नसेल तर मात्र खोबरं थोडंसं करपूस भाजून घ्यायचं। सुरुवातीला आपण मोड आलेली मटकी 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। ह्याने मटकी मऊ होते आणि त्यामुळे भाजी पण खूप छान होते। आता ही मटकी भाजण्यासाठी मी इथे 2 चमचे तेल वापरलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची। हाय फ्लेमवर जर तुम्ही मटकी भाजली तर ती कडक होते। मटकीची भाजी करण्यासाठी जर तुम्ही मटकी भिजत घालायलाच विसरला तर काय करायचं, पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये 2 तास मटकी भिजत ठेवायची आणि त्यानंतर ती एका कपड्यात बांधून बंद डब्यामध्ये ठेवायची, म्हणजे त्याला मोडसुद्धा लवकर येतात। आता ही भाजलेली मटकी मी एका प्लेटेत बाजूला काढून घेते। मग आपण यात बाकीचे सगळे जिन्नस भाजून घेऊया। अगदी किंचित 2-3 मिनिटासाठीच मटकी भाजायची, लाल जास्त करायची नाही। अजून मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये मी मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे। तर इथे मी बारीक मोहरीचा वापर केला आहे, अगदी थोडीशी, आणि ती तडतडली कीच मग ह्यामध्ये मी कढीपत्ता आणि जिरं घालणार आहे। मोहरी जर आता तडतडली ना तरच ती भाजते। तुम्ही जर बाकीचे जिन्नस टाकले ना की मोहरी व्यवस्थित भाजली जात नाही। माझ्या दारातच कढीपत्त्याचं झाड असल्याने मला लागेल तसा मी कढीपत्ता आणते। ताजा आणि फ्रेश कढीपत्ता वापरल्याने भाजी खूप छान होते बरं का। आता हा कढीपत्ता तडतडला की यात मी चिमूटभर जिरं घालणार आहे। जिरंसुद्धा छान परतून घ्यायचं। 1 मिनिटामध्येच ही सगळी फोडणी तयार होते आणि ही भाजली का मग यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। आता यात मी एकच कांदा वापरलेला आहे, पण टोमॅटो मात्र अर्धा वापरलेला आहे बरं का। सध्याला टोमॅटोचे दर एवढे वाढलेत, आता त्यावर तर मी काही बोलू शकत नाही, पण भाजीला टोमॅटोशिवाय चव येत नाही। त्यामुळे मी अर्धा सकाळी आणि अर्धा संध्याकाळी अशा प्रमाणात टोमॅटो वापरते बरं का। कांदा थोडासा लालसर झाला का मग आपण यामध्ये वाटण केलं होतं ना ते घालायचं। आता इथे थोडं तेलाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे मी वाटण घातल्यावरती 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच तेल ॲप्रॉक्सिमेट टाकलेलं आहे बरं का। तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही तेल थोडं कमी जास्त करू शकता। काय होतं, काही जण जास्त ऑइली खात नाही, त्यामुळे तेलाचं प्रमाण मी कधी कमीच ठेवते। पण आपले मसाले व्यवस्थित भाजेल एवढं तरी तेल आपण वापरायलाच हवं। मसाला भाजून झाला आहे, आता आपण यात टोमॅटो घालूया। टोमॅटोसुद्धा यात परतून घेतला, थोडासा मऊ झाला का यात आपण आपले मसाले घालणार आहोत। मसाल्यामध्ये इथे मी 1 चम्मच गरम मसाला वापरला आहे आणि त्याच चमच्याने थोडीशी हळद घातली आहे। जर तुम्ही हळद यात घातली नाही तर तुमच्या मटकीला थोडा पिवळसर रंग येत नाही, ह्याने फार फरक पडत नाही, पण मला हळद घातलेलीच मटकी आवडते। त्यानंतर मी 1 चमचा घाटी मसाला घातला आहे। या घाटी मसाल्यामुळे वेगळं तिखट टाकायची गरज पडत नाही। आता यात आपण भाजून घेतलेली मटकी घालून घेणार आहोत। तसं यात मीठ टाकलं तर भाजी आपली अशीच तयार झाली असं आपण समजू शकतो। पण ही भाजी मी माझ्या लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवते, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलं आहे। त्यामुळे काय होतं की मटकी थोडी मऊ पडते आणि त्यांना खायला जास्त त्रास होत नाही। 2 मिनिटासाठी ह्याला आपण झाकून ठेवायचं। त्यानंतर मात्र यात 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट केलं, म्हणजे मिक्सरमधून काढलं की त्याचं कूट होतं। हे मी सर्रास सगळ्या भाजीमध्ये टाकते आणि हे मी आधीच करून ठेवलेलं असतं, म्हणजे आपल्या आठवड्याभराचं कूट एकदम करून ठेवायचं। 2 मिनटं परतून घेतलं की आपली भाजी तयार। बघा कशी छान दिसते की नाही, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू।